त्या विषयामध्ये कुठलाही संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करणं किंवा कुठल्याही टिप्पणी करणं वैयक्तिक पद्धतीने हे त्यांनी करणं अपेक्षित नाही आणि त्यांनी ते करू नये। पक्षाच्या भूमिकांना ठेच पोचू नये म्हणून मी गेले 4-5 महिने नागपूर अधिवेशनापासून ते आतापर्यंत गप्प बसले। पण मी आता पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की त्यांना समज द्यावी। असंच मी त्या पत्रकारांनाही बोलले, त्यांनी अशी हेडिंग दिली की पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी। मी असं नाही म्हणले, मी म्हणले पक्षश्रेष्ठींना मी विनंती केली आहे की समज द्यावी। त्यांनी अशा भूमिका जाहीर मागणं हे आमच्या पक्षाच्या श्रेष्ठींना मान्य होणार नाही, पक्षाच्या शिस्तीला मान्य होणार नाही। त्यांनी निवडून आलेल्या त्याच गुलालात माझ्याविषयी बोलले, पण आज आमचा निकाल कधी लागलाय? नोव्हेंबरमध्ये, ऑक्टोबरमध्ये कधी लागलाय? 23 नोव्हेंबर पासून आज 12 मार्चपर्यंत मी या विषयावर कधीही भाष्य करायचं टाळलं, कारण माझ्या पक्षाला त्याच्यामुळे पीडा होते, तो वाद पक्षाचा समोर येऊ नये म्हणून। आणि पक्षश्रेष्ठींना मी विनंती केलेली आहे की त्यांनी समज द्यावी, हे खरं आहे आणि हा विषय माझ्यापुरता इतकाच आहे। आष्टी विधानसभा मतदारसंघात त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आलेला नाही। मी भारतीय जनता पार्टीचा माणूस म्हणून निवडून आलेलो आहे। पंकजाताईंची तक्रार तुम्ही राष्ट्रीय नेतृत्वाकडे करणार आहात? 100% करणार। आतापर्यंत केले नाही, आता लेखी स्वरूपात करणार। मी आणि माझा पक्ष, मग आम्ही कोणत्या पक्षाचे? आम्ही भारतीय जनता पार्टी गांधर्व विवाहामध्ये आहेत का? भारतीय जनता पार्टीतच आहेत ना। विधानसभेला सुद्धा त्यांचं एकच सीट होतं, माझ्या सीट बद्दल ते म्हणलेच नव्हतं। माझ्या इथं त्यांचं शिट्टी हे चिन्ह होतं, शिट्टी हे चिन्ह होतं। पंकजाताईंचं आष्टी मतदारसंघात कमळ हे चिन्ह नव्हतं, त्यांचं चिन्ह शिट्टी होतं, त्याच्यामुळे ते तसं म्हणत असतं। जर प्रचार करताना हा आरोप करायचा होता जाहीर सभेमध्ये, त्यांनी प्रचार करताना तर माझ्याशिवाय कुठल्या नेत्याचं नाव देखील घेतलं नाही या राज्यात। आणि त्यामुळे निवडणूक निकाल लागल्या त्यांनी हा आरोप करणं हे पूर्णतः निवडून आलाय जो व्यक्ती 75,000 मतांनी निवडून आलाय त्याचं मी काम नाही केलं तर ते शक्य होईल का? हे थोडी आपण आत्मपरीक्षण करा। उलट मला लोकसभेला जेवढी लीड मागच्या वेळी होती त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षाही ती कमी झालेली आहे। मग त्यांनी माझं काम केलं नाही असं तर मी कधी जाहीर वाच्यता केली नाही। अनेक लोकांनी माझं काम केलं नाही, पण त्या परिस्थितीला, अडचणीला मी बागे टाकला आणि पक्षाच्या कामाला लागले। संतोष देशमुख सारखं अतिशय भयानक प्रकरण घडलेलं असताना त्या स्वतः संतोष देशमुखच्या घरी भेटायला गेल्या नाही, त्या प्रकरणाबद्दल भ्रशब्द बोलल्या नाही। धनंजय मुंडेंच्या वरती एवढे आरोप होत होते, त्याच्यामध्ये त्या बोलल्या नाही। ज्यावेळेस धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं त्याच्यानंतर ते म्हणतात उशीर झाला, मग ह्याला म्हणजे शपथच द्यायला नको होती, अमकं तमकं। कधी? पद गेल्यावर। जोपर्यंत ते पदावर होते तोपर्यंत तुम्ही एक शब्द बोलले नाही। तुम्ही दोघे नेते जे माजी मंत्री आणि मंत्री आहेत यांच्याच भागातून बळावलेली गुंडगिरी आहे। आमच्या इकडे गुंडगिरी नाहीये। मर्डरचं प्रमाण बघा, सगळं परळी, बाकीचं काय राख परळी, वाळू परळी, सगळं काही तिकडं चालतं, आमच्या इकडं नाही चालत। आणि त्यांचं दुःख हेच आहे, आमच्या इकडं त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आला नाही। हे प्रकरण तेव्हा का ठेवलं? माझा पक्ष आणि माझा संबंध नसता तर संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख आहे आणि बूथ प्रमुखासाठी मी हे प्रकरण तेव्हा ठेवलंय। आणि आणखी काही दिवस जोपर्यंत संतोष देशमुखच्या खुन्यांना फाशी होत नाही तोपर्यंत हे प्रकरण मी तेव्हा ठेवणार। कॅमेरे घेऊन मी जात नव्हतो, कॅमेरे माझ्या पाठीमागे येत होते, आजही कॅमेरे माझ्या पाठीमागे येतात। त्याच्यामुळं कुठं जाताना कॅमेरे घेऊन जावं हे मी ठरवणार नाही। मी दवाखान्यात असल्यामुळं मी त्यांना भेटायला गेलतो हे खरं आहे।